नमस्कार, साम टीव्हीच्या आवाज महाराष्ट्राच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचा कल, त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या नेमक्या काय आहेत, महाविकास आघाडी महायुती संदर्भात त्यांना नेमकं काय वाटतं, हे सर्व नाशिक मध्य विधानसभेतले नागरिक आता आपल्या सोबत आहेत। 10 वर्ष भाजपच्या आमदार देवयानी फरांदे इथे आहेत। असे कुठले प्रश्न आहेत की जे सुटले नाही असं तुम्हाला वाटतं, किंवा प्रश्न सुटलेत, काय वाटतं नेमकं? नाही, मी नागरिक आहे, कोणते प्रश्न सुटले नाही हेच मी सांगेल ना। जे दलाल आहेत ते सांगतील की कोणते प्रश्न सुटलेत म्हणून। नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वात मोठा प्रश्न हा बेरोजगारीचा आहे। दुसरी गोष्ट, नाशिकमध्ये जर तुम्ही या मतदारसंघात बघितलं तर गंगापूर रोड, कॉलेज रोड हा उच्च मध्यमवर्गीय आणि त्याच्यापेक्षा मोठ्या लोकांचा, श्रीमंतांचा वर्ग आहे। सोबतच गंजमाळसारखी वस्ती आहे जिथे गरीब लोक राहतात। या ठिकाणी बेरोजगारीचा प्रश्न आहे। सोबतच जुन्या नाशकामध्ये जो ह्या मतदारसंघात येतो तिथे अस्वच्छतेचा आहे। एकदा अस्वच्छता आली की त्याच्यामुळे रोगराई वाढते, बाकीचे मलन्यूट्रिशनचे प्रॉब्लेम वाढतात, महिलांचे प्रॉब्लेम सुरू होतात, लहान मुलांचं मृत्यूचं प्रमाण किंवा त्यांच्या कुपोषणाचं प्रमाण ते तयार होतं। पण मागच्या 10 वर्षाची तुलना केली तर त्यामध्ये काही फरक पडला आहे? खूप जास्त नाही। पहिले कसे होते, फक्त बोर्ड बॅनर दवाखान्यांचे लागायचे नाही। यावेळेस 10 वर्षात बोर्ड बॅनर लागले, पण तिथे ना डॉक्टर उपलब्ध आहे, ना औषधं आहे आणि ना ते त्यांचं शटर ओपन राहतं। फक्त नावाला नुसतं त्यांनी आरोग्यवर्धिनी आणि आपला दवाखाना चालू करून टाकला, ते फक्त कॉन्ट्रॅक्टरच्या योजनेसाठी, बाकी त्याचा नागरिकांना काहीच फायदा होत नाही आहे। समाधानी आहात आमदारांच्या 10 वर्षाच्या कामकाजात? नवीन आमदार आम्ही निवडून आणणार आहोत, इतके आम्ही असमाधानी आहोत। काय नेमकं झालंय, काय नेमकं कसं आहे, फक्त मोदींच्या लाटेखाली आणि फडणवीसांच्या मोठमोठ्या भाषणांवरती निवडून आलेले हे सगळे लोक आहे। त्यांचं जमिनी स्तरावर तेवढंसं नव्हतं की त्यांना लोकांनी आमदार बनावं। नगरसेवकपर्यंत वगैरे ते ठीक होते। आता लोकांनी 10 वर्षात खूप जास्त काय म्हणता वातावरण बघितलं आहे। एक महिला असून देखील त्यांनी ज्या प्रकारे जुन्या नाशकात काही चुकीच्या गोष्टी केल्या असं लोक म्हणतात, चर्चा चालू, मी नाही म्हणत। बदल हवाय। महिला पण आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। ताई, लाडकी बहीण योजना आणली आहे सरकारने, काय वाटतं? लाडकी बहीण योजना आणलेली आहे, पण ती शक्यतो लाडकी बहीण योजना आहे पण महिला सुरक्षित नाही। आता आमच्या मुली शाळेत जातात, कॉलेजमध्ये जातात, पण आम्हाला अशी भीती झाली की मुलींना शाळेत पाठवा का ना पाठवा अशी आमच्यावर परिस्थिती आहे। आणि मी भीमवाडी सहकारनगरमध्ये राहते, मध्य नाशिकमध्ये। तर अशी समस्या आहे तिथं की मुलं शाळेत जातात तर रस्ता आणि पाणी एक आहे। कारण मुलं असं रस्त्यातून आम्हाला असं वाटतंय की मुलांना सोडायचं आहे की कसं, की आम्हाला तिथपर्यंत रोडपर्यंत घेऊन जावं लागतंय। रस्ते नाही आहे आणि नाली आणि पाणी आणि घरात पाणी घुसते पूर्ण। आणि जे माळा बिल्डिंगी तयार करून द्यायला आहेत पूर्ण छतापासून तर खाली 5व्या मजल्यापर्यंत पूर्ण छत असे गळतात आणि बाथरूम मध्ये पण आमदारांचे जे कामं आहेत, रस्ते असतील, मूलभूत सुविधा आहेत, ते झालेत का? नाही, आजपर्यंत तर काही झालेलं नाही। कारण आमच्या वाडीमध्ये तर असं कुठेच नाही झालेलं काही, असं काहीच नाही। नाली आणि पाणी पूर्ण घरामध्ये, पावसाळ्यामध्ये इतकी बिकट परिस्थिती येते आणि आता रोगराई इतकी पसरली आहे आणि आपलं डेंग्यू, मलेरिया याची साथ खूप चालू आहे। आणि आम्हाला असं वाटतंय की आमचे मुलं सुरक्षित नाही तिथं आणि आम्ही पण सुरक्षित नाही। आणि बेरोजगारी इतकी वाढली आहे कारण आमच्या एरियामध्ये तर महिला कागदपत्र असे गोळा करून। पण आता लाडकी बहीण योजनेचा काही फायदा घेतलाय तुम्ही? मिळतोय का फायदा? फायदा मिळतोय, पण तो पण काय फायदा तो फायदा मिळून, कारण महिला सुरक्षित नाही, मुली सुरक्षित नाही, तर बाहेर पाठवा का नाही पाठवा। सरकार म्हणताय ना गरीब महिलांना किमान आम्ही 1,500 रुपये महिना मदत देतोय, त्यातून त्यांना काही प्रमाणात महिन्यात दिलासा मिळतोय, मदत होतीये। दिलासा मिळतोय पण तो काय फायद्याचा आहे? दिलासा मिळून काय फायद्याचा आहे? ते ना एकच करायला पाहिजे, ही लाडकी बहीण योजनेच्या बंद करून काहीतरी महिलासाठी एक सुरक्षा आहे असं काहीतरी कवच निर्माण करून, काहीतरी त्यांच्या सेफ्टीसाठी, मुलीसाठी काहीतरी असं। महाविकास आघाडी आहे राज्यात एकीकडे, दुसरीकडे महायुती आहे, काय वाटतं तुम्हाला? आम्हाला तर असं वाटतंय की जे काम करण त्यांनाच निवडून द्यावं। काम झालेलं नाहीये तुमचं? नाही, आमचं अजून काम झालेलं नाही। देवयानी फरांदे 10 वर्ष आमदार आहेत, काय वाटतं तुम्हाला? परत निवडून द्यायला त्यांनी कामच नाही केलं तर त्यांना निवडून कसं द्यायचं? आमची जे वस्ती आहे, गोरगरीब आहे, त्यांची समस्या निवडायला पाहिजे ना त्यांनी 10 वर्षामध्ये। नाही, काही लोकांना तर घरं नाही तिथं राहायला, झोपड्यामध्ये लावत राहतात ते। आणखीही काही नागरिक आहेत, काय सांगाल? महाविकास आघाडी राज्यात एकीकडे आहे, दुसरीकडे महायुती आहे, काय वाटतं?
प्रथमतः म्हणजे विषय असा आहे की आता महाविकास आघाडी आणि ही जी आघाडी आहे त्याच्यात आपल्याला बदल हवा आहे. प्रत्येक वेळेस तेच आमदार तेच सगळ्या गोष्टी नको आहे. नव्याने काहीतरी पाहिजे. देशाचा विकास झाला पाहिजे, राज्याचा विकास झाला पाहिजे. या अनुषंगाने आपल्याला नवीन परिवर्तन पाहिजे. बेरोजगारीचे प्रश्न आहे, शिक्षणाचे प्रश्न आहे, आरोग्याचे प्रश्न आहे, खूप सारे असे प्रश्न आहेत. अजूनपर्यंतही काही दिसत नाही आहे. तात्पुरते वरवर करतात, नंतर ॲज इट इज जसं आहे तसं ते चालतात. त्यासाठी आम्हाला बदलच हवं आहे. अजित पवार गट किंवा शिंदे गटाचे आमदार झाले तर फायदा होईल की काय वाटतं? तसं तर बघितलं विकासावर अवलंबून आहे. जर त्यांनी विकास केला तर फायदा होणार, नाही विकास केला तर प्रश्नच निर्माण नाही होणार. त्यासाठी आम्हाला बदलच पाहिजे, पण नव्याने आमदार पाहिजे. आता यावेळेस तरी नव्याने आमदार पाहिजे की जो हे प्रश्न जे मुळात जे प्रश्न ते सोडवू शकेल असं आम्हाला आमदार पाहिजे. 6 वर्षात एकही प्रश्न सुटलेला नाही, काहीच असं दिसत नाहीये, आम्हाला दिसतच नाही असं कुठेही. असे जे रोजगारीचे प्रश्न म्हणा, बेरोजगारांचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न हे असे सुटलेलेच नाहीये. वरवर जे दिसतंय तेच होतंय फक्त. आज त्याच्यामुळे ही महाराष्ट्रातली जनता आहे ती जरा नाराजच दिसते. महाविकास आघाडी, महायुती, 2 आघाड्या आणि युती आहेत आमने सामने निवडणुकीला. काय वाटतं तुम्हाला एकूणच या सगळ्या राजकारणाबद्दल? आता ह्या दोघेही युत्या आपापसामध्ये यांचे भांडणं चालू आहे, बरोबर. आता आपण याआधी बघितलं जे काही महायुती आहे त्यांचा आत्तापर्यंतचा जो काही काळ आहे, कार्यकाळ आहे, याच्यावर जनता नाखुश आहे. यांनी कुठलंही असं जनतेसाठीचं कुठले असं ठोस काम सरकारने वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत. लाडकी बहीण योजना आहे, रोजगारासाठी योजना आणलेल्या आहेत. वेगवेगळ्या योजना सरकार राबवतंय ना, त्याचा काहीच फायदा होताना दिसत नाही का? अहो, तुम्ही किती लोकांना 1,500 रुपये देणार? एका महिलेला तुम्ही 1,500 देणार, परंतु त्या 1,500 तिचं काय होतंय? तुम्ही एकीकडे तिला 1,500 रुपये देता, दुसरीकडे तिच्याकडनं 1,500 रुपये लाईट बिल वसूल करता, तिच्याकडनं घरपट्टीच्या नावाखाली वेगवेगळ्या विविध कर तिच्याकडनं वसूल करता. त्यानंतर मुलांचे शिक्षणाची पैसे असतील, अशा खूप साऱ्या म्हणजे लोकांवर कराच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या महागाईच्या माध्यमातून इतक्या संकट आलेले आहे का ज्या त्या 1,500 रुपयात त्यांचं काही भागणार नाही आहे. फक्त निवडणुकीच्या काळामध्ये कुठली तरी एक योजना आणायची आणि ती लोकांमध्ये विषय म्हणजे जो काही सध्याचा विषय आहे तो कसा काय म्हणता येईल त्याला सारून ह्या लोकांना छोट्या छोट्या भूलथापामध्ये कसं खुश ठेवायचं एवढ्यासाठीची योजना आहे. ह्या योजनेतून काही असं त्या लोकांसाठीचं काही उभं राहणार नाही आहे किंवा निर्माण होणार नाही आहे. निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर आल्या, 2 ते 3 महिन्यात निवडणुका होतील. बदल हवा आहे की आहे ते व्यवस्थित? नाही, बदल हवा आहे. कारण बदल याच्यासाठी हवा आहे की यांच्या कार्यकाळामध्ये कुठलंही असं काम झालेलं नाही आहे. तुम्ही रस्ते बघा किंवा त्या पाण्याच्या समस्या असेल, अस्वच्छतेच्या समस्या असेल, आरोग्याच्या समस्या असेल, ह्या वारंवार दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहे. यांच्यावर कुठल्याही प्रकारचं काय म्हणता ठोस असं कार्यक्रम होत नाही आहे. फक्त मलमपट्टी लावायची, खड्डे आहे म्हणून थोडंसं काहीतरी त्याच्यावर खडी टाकायची आणि बुजवायचं, परंतु त्याचं कायमचं असं नायनाट करण्यासाठीचं कुठल्याही यांच्याकडे उपाययोजना नाही आहे आणि कुठलेही ठोस यांच्याकडे कार्यक्रम नाही आहे. महाविकास आघाडी, महायुती, काय वाटतं या सगळ्या एकूणच राजकारणामध्ये ज्या पद्धतीने महायुतीने ज्या स्वरूपाचं सत्ता स्थापनेसाठीचं काम केलं याबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे. राजकारण हा एक व्यवसाय आणि सत्तेसाठी वाटेल ते हे जे कल्चर महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षात कधीच नव्हतं, ते महाराष्ट्राला मान खालावी लागेल अशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात झालेलं आहे. लाडकी बहीण योजना आणली आहे सरकारने, फायदा होईल सरकारला या योजनेचा? लाडकी बहीण योजना आणली त्याचं आम्ही स्वागत करतो. पण लाडकी बहीण योजना आणत असताना ज्या महिला श्रम करतात, काम करतात, त्यांना किमान वेतन कुठे आहेत? आशा असतील, गटप्रवर्तक असतील, स्त्री परिचारक असतील, आमच्या मोलकरणी भगिनी असतील, सफाई कामगार असतील, कंत्राटी कर्मचारी असतील, जे काम करतात महिला, त्यांना तुम्ही किमान वेतन देत नाही, त्यांचं राबवून घेतात कमी पैशामध्ये आणि मतांसाठी फक्त 1,500 रुपये देऊन तुम्ही जर करणार असाल तर हे फसवणूक आहे. आणि चांगली योजना आहे त्याचं आम्ही स्वागत करतो, परंतु जे मूलभूत प्रश्न आहेत ते सुटले पाहिजेत. महागाई वाढली, स्मार्ट मीटर जेव्हा बसवलं जाणार आहे प्रत्येकाच्या घरात, प्रत्येकाला अगोदर पैसे देऊन वीज घ्यावी लागणार आहे आणि प्रत्येकाला कमीत कमी नवरा बायको 2 मुलं असतील तर त्याला 1,000 रुपये कमीत कमी बिल येणार आहे. 1,500 रुपये तुम्ही देणार आणि 1,000 रुपये अदानीच्या घशात घालणार. म्हणून येणाऱ्या काळात या सरकारच्या या सर्व गोष्टीच्या विषयी लोक नाराज आहेत. काका, गेल्या अनेक वर्षांपासून मतदारसंघातले प्रश्न आहे, शहराचा सगळा हा मतदारसंघ आहे आपला. काय असे प्रश्न वाटतात तुम्हाला किंवा काय मागच्या 10-15 वर्षामध्ये विकास झाला आहे मतदारसंघामध्ये, प्रश्न सुटलेत किंवा काही सुधारणा झाली? लोकांचे प्रश्न सुटलेले नाहीत. लोकांचे प्रश्न गेल्या 10 वर्षामध्ये अत्यंत गंभीर झालेले आहेत. लोकांना रोजगार नाही आहे, शिक्षण प्रचंड महाग झालेलं आहे आणि आरोग्य सुविधा पण उपलब्ध नाही आहे. त्याच्यामुळे
लोकांच्यामध्ये प्रचंड असा रोष आहे आणि हे गव्हर्नमेंट बदललं पाहिजे ही भावना लोकांच्या मध्ये आहे. का बदललं पाहिजे? गुन्हेगारीकरण जे आहे संपूर्ण राजकारणाचं, एकही गुन्हा हा राजकीय लोकांच्या संरक्षणाशिवाय होऊ शकत नाही. मग त्या छोट्या मोठ्या घडवलेल्या दंगली असतील, जाती धर्मामध्ये घडवलेल्या दंगली असतील, ह्या सगळ्या गोष्टी ही राजकीय मंडळीच घडवून आणतात. पण त्यामुळे हे बदललं महाविकास पाहिजे. महाविकास आघाडी आणि महायुती, हां, दोन युती आणि आघाडी सध्या आपल्या समोर आहेत. या दोघांबद्दल काय? नाही, ह्या दोघांच्या बद्दल आता आम्ही ही जी काय भाजपच्या बरोबरची जी आघाडी आहे तिचा कार्यकाळ आम्ही बघितलेला आहे. त्याच्याविषयीच लोकांच्या मनामध्ये प्रचंड क्षोभ आहे. या आधीच्या सरकारांबद्दल मग काय वाटतं? नाही, या आधीच्या सरकारांमध्ये किमान थोडीशी नीतिमत्ता होती. भ्रष्ट लोक होते परंतु किमान नीतिमत्ता होती. परंतु ह्या भाजपच्या सरकारने संपूर्ण नीतिमत्ता नावाची गोष्ट ही गुंडाळून ठेवलेली आहे आणि गुन्हेगारांचं सरकार अशी प्रतिमा निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे बदल आवश्यकच आहे. बदल आवश्यक. तुम्हाला काय वाटतं, एकंदरीत मतदारसंघातले प्रश्न सुटलेत का? 10 वर्षात आमदारांनी चांगली कामगिरी केली है कि नहीं? ऐसा तो बिल्कुल भी नहीं लगता है और शर्म आती है कि हर 5 साल के बाद, इतनी बड़ी ताकत होने के बाद भी भारत देश हम उसी इशू के ऊपर लड़ रहे हैं और उन्हीं वो इशू के लिए जा रहे हैं. परमानेंट सोल्यूशन अभी तक दे नहीं पाई है. और सबसे पहली बात जो नासिक के जो इसमें हम रखना चाहेंगे वो ये है कि कम से कम जो नासिक में आमदार बोलो, खासदार बोलो, और नासिक के लोगों का वातावरण अच्छा रहे, इसके लिए बहुत ज़्यादा कोशिश करना चाहिए. क्योंकि वो किसी एक के प्रतिनिधि नहीं होते, वो पूरे शहर के प्रतिनिधि होते हैं. लेकिन अभी पिछले कुछ सालों में देखा जा रहा है कि 74-77 ईयर भी हो गए हमें आज़ाद होने के लिए, और हमने बहुत भाईचारा देखा हुआ इस देश के अंदर. इतने सालों के बाद ये भाईचारा बढ़ना चाहिए था, लेकिन आज भी, अभी कुछ महीनों की पहले की बात है, आपको पता होगा कि एक इस देश के, इस शहर के अंदर जहाँ पर संविधान प्रेमी नासिक जैसे बहुत अच्छे एग्जाम्पल्स मिलते हैं संविधान के, और एक दूसरे कौन से ऐसे इश्यूज है जो आपको लगते हैं कि पिछले कुछ 10, 15, 20 सालों में अभी तक वैसे ही है? नहीं, आज भी जूना नासिक अगर नहीं होता तो नया नासिक डेवलप नहीं हुआ होता था. जूना नासिक कोई भी शहर का, मैं नासिक की बात नहीं कर रहा हूँ, हर शहर का जो ओल्ड सिटी होता है वो बेस होता है. आज भी नासिक के, जूने नासिक के अंदर देखा जाए तो हमें पानी के लिए, रोड के लिए, अच्छे वातावरण के लिए, बच्चे वहाँ पे खेलने के लिए तरस रहे हैं, उनको वो चीज़ सुविधा नहीं है. आज हमने ट्रैफिक का सोल्यूशन कैसा सॉल्व किया कि हमने फ्लाईओवर बना दिया. तो ग्राउंड भी फ्लाईओवर ग्राउंड बन सकता है ना. अगर फ्लाईओवर ये जो भी हॉल होते हैं, संविधान हॉल बोलो या सामाजिक हॉल बोलो, बन सकते. इलेक्शन है आने वाले 2-3 महीनों में. यहाँ पे 10 साल से बीजेपी की देवयानी फरांदे एमएलए है. अभी चुनाव कुछ दिनों में होने वाले हैं, तो दूसरे पार्टियों की भी अभी उम्मीदवार जो है वो तैयारी कर रहे हैं, जैसे कि वसंत गीते हो गए, कांग्रेस के भी राहुल दिवे हैं, हेमलता पाटिल है. तो क्या लगता है आपको? अभी तो लोगों को इंडिया गठबंधन से जो एक्सपेक्टेशंस है वो ज़्यादा है, और मैं उनका कोई सपोर्ट नहीं कर रहा हूँ डायरेक्टली, लेकिन ये कहूँगा कि अगर पब्लिक के इशू आप सॉल्व नहीं कर सकते हो तो आप किसी भी गठबंधन के हो, और एकता अगर मेंटेन नहीं कर सकते हो इस देश के अंदर, तो आप किसी भी पार्टी के हो, आपको नेता रहने के लिए और लड़ने का कोई हक नहीं है. आणखीही काही नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक पण आहेत, त्यांच्याशी देखील बोलूया. जूने नासिक का पूरा भाग आता है नासिक मध्य विधानसभा में, तो पिछले 10 सालों में कुछ डेवलपमेंट, कुछ काम हुए हैं? देखो, डेवलपमेंट की अगर बात मैं करूं तो नासिक में जो है सारडा सर्कल पे एक बहुत बड़ी स्कूल है, नेशनल स्कूल, और वहाँ पर पिछले 2 टर्म से हमको ये बतलाया गया है कि इसके ऊपर जो है ऊपर से एक ब्रिज बनेगा, बच्चों को जाने आने के लिए वगैरह आसानी हो जाएगी. आज तक के उसका मतलब 2 टाइम उसका फाउंडेशन स्टोन किया, लेकिन उसका कोई काम हुआ नहीं है. तो ऐसे जो मामले हैं ये डेवलपमेंट हुए ही नहीं है. सिर्फ कागज़ के ऊपर ये सब बातें आती है, जब इलेक्शन आता है उस टाइम पे ये बातें निकलती है, उसके बाद में ये सब बस्ते में बंद करके रख दिया जाता है. महाविकास आघाड़ी एक तरफ है, दूसरी तरफ महायुति है. क्या लगता है आपको दोनों? देखो, आज हमको ऐसा ये है कि भाई 2 हमारे दुश्मन है, उसमें से जो कम जहरीला है उसको हम चुने, तो ऐसा हमारे सामने प्रश्न है. यहाँ पे देखा जाए तो बीजेपी की आमदार है पिछले 10 सालों से,
बाकी जो पार्टियां हैं, विरोधी कांग्रेस है, उद्धव ठाकरे गुट है, वो भी अपने अपने उम्मीदवार तैयारी कर रहे हैं। वसंत गीते हैं, हेमलता पाटिल है, राहुल दिवे हैं। तो क्या लगता है इस चुनाव में आपको किसको आप ज़्यादा महाविकास आघाड़ी को मैं ज़्यादा ये करूँगा, क्योंकि ऐसा लगता है कि भाई उनका काम जो था वो फिर भी इन लोगों से बहुत अच्छा था। लाडकी बहीण योजना सरकारने आणलेली आहे, फायदा होईल सरकारला या योजनेचा? असं आहे की फक्त लोकांना निकम्मे करून ठेवायची नाही आहे आपल्याला, उसके अंदर कुछ तो उनको एक हुनर उनके पास है, हर एक के पास में एक हुनर है, उसको उसकी ताकत देना चाहिए, उसको उधर सपोर्ट देना चाहिए, कोई चीज़ वो उसके अंदर से डेवलप कर सके, ऐसा उसका रोज़गार वो पैदा कर सके और 2 4 5 लोगों को उसके अंदर वो रोज़गार दे सके, ऐसा हमको कोई काम करना चाहिए। महाविकास आघाडी महायुती काय वाटतं का? नाही महाविकास चांगला आहे, म्हणजे सगळ्या लोकांना सगळ्या धर्मांना आता हे जातीवाद चालू आहे, हिंदुत्वाचं नाव ते आमचे इथे एक मुस्लिम होता तर ट्रेनमध्ये त्याने लोकांनी त्याला तुमच्या मतदारसंघामध्ये हा शहराचा भाग येतो, अगदी जुना नाशिक आहे, मुस्लिम बहुल भाग आहे, हिंदू बहुल भाग पण आहे। काय वाटतं 10 वर्षात मतदारसंघामध्ये मागचा काही डेव्हलपमेंट झाली आहे, बदल झाला? डेव्हलपमेंट भरपूर खड्डे झालेले, माणसं आजारी झालेले, काही याने डेव्हलपमेंट नाही आहे, लोकांना चेंजेस पाहिजे। लाडकी बहीण योजना आणली सरकारने, फायदा होईल सरकार? काही फायदा होणार नाही। मी 9 पेपर वाचतो दररोज, देतले साहेबाला माहिती आहे, माझ्याकडे लोकमत एक कात्रण आहे, MP मध्ये बंद झाली। पण आता आपण जर बघितलं तर सरकार म्हणताय ना की गरीब महिलांना या पैशांमुळे फायदा होतोय म्हणून। नाही काही फायदा विधा नाही, याच्या उलट आहे ना, त्या गॅस सिलेंडर पेट्रोल हे जनरल जे आहे ना हे करायला, महागाई कमी करायला पाहिजे। 1500 रुपये घेऊन काय करणार लोक? अजित पवार गटाचे आमदार किंवा शिंदे गटाचे आमदार झाले किंवा महाविकास आघाडीकडून एक आमदार झाले, काय वाटतं फायदा होईल? अजित पवार पडणार आहे। त्या बायकोला उभे केलं लाडकी बहिणी, ते सगळं खोटं आहे, लाडकी बहीण काहीच नाही। 10 वर्षात मतदारसंघातले कुठलेच प्रश्न सुटले नाही। जे पूर्वीपासून प्रश्न उपस्थित झालेले होते या मतदारसंघामध्ये, काजीगडीसारखा प्रश्न वर्षानुवर्ष धुळखात पडलेला आहे। गोदावरी स्वच्छ करणार वर्षानुवर्ष धुळखाट पडलेली आहे, अजूनपर्यंत त्याचं काहीच नाही। दर पावसाळ्यामध्ये काजीगडी ढसळत असते, त्या काजीगडीवर दर पावसाळ्यामध्ये 3-4 घरं खाली पडतात, त्याच्यामध्ये माणसं मरतात। एवढं नुकसान होत असताना देवयानी फरांदे जरी आमदार असले इथे, तरी 10 वर्षामध्ये वास्तविक त्यांनी आमदार निधीमधनं त्याची तिथे संरक्षक भिंत उभी करायला पाहिजे होती, ती अद्यापपर्यंत केलेली नाही। गोदाकाठ दर 12 वर्षानंतर सिंहस्थ येत असतो, आज पूर्ण भारतातनं नागरिक तिथे आंघोळीला येतात आणि देवाचं रामाचं याचं दर्शन घेतात। त्या तपोवनासारख्या ठिकाणी सुद्धा अजून गोदावरी स्वच्छ नाहीये। लाडकी बहीण योजनेचा फायदा होईल सरकारला? अहो ही तर नुसतं देखवायला आहे। अहो जे माणसाचे पगार पूर्ण बायकोच्या हातामध्ये दिल्यानंतर तो जवळजवळ 30-40 हजार रुपये पगार जर कधी तो बायकोच्या हातात देतो, त्याचं बायको ऐकत नाही, तर मुख्यमंत्र्यांनी 1,500 दिल्यानंतर बायको ऐकेल काय? त्याच्यामुळे हे जरी म्हणत असतील की आम्ही 1,500 रुपये लाडकी बहीण म्हणून दिलेले, अहो ज्या माणसांनी लाडकी बहीण म्हणून 1,500 रुपये यांना दिले, त्याच माणूस बारामतीमध्ये लाडक्या बहिणीच्या ऐवजी बायकोला उभी करतो। हा कुठला प्रकार आहे? कुठला प्रकार आहे? रोजगाराचा विषय जो आहे तो प्रामुख्याने सगळ्यांनीच घेतलेला होता। नेमकं रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे, म्हणजे कशा पद्धतीने डेव्हलपमेंट व्हायला? म्हणजे इथे या ठिकाणी ज्या काही भौतिक सुविधा आहे तो जोपर्यंत व्यवस्थित होत नाही तोपर्यंत इथे काही कंपनी वगैरे येणार नाही। म्हणजे जो आर्थिक विकास आहे त्याचा संबंध भौतिक सुविधांशी, इथले रस्ते खराब आहे, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर सगळं खराब आहे,
त्यामुळे त्याचा रोजगार निर्मितीवरती नक्कीच फरक पडतो आणि गेल्या 10 वर्षात त्याच्यावरती काहीच सकारात्मक काम झालेलं दिसत नाहीये. फक्त काम कशात झालेलं आहे तर धार्मिक ध्रुवीकरणामध्ये काम झालेलं आहे आणि नवीन बॅनर इथे लागलेले आहेत, नवीन मोठे नावं इथे लागलेले आहेत. अनंत कान्हेरेचं जर तुम्ही गोल्फ क्लबचं जर मैदान बघितलं, त्याचं नूतनीकरण जरी झालं असेल, अनंत कान्हेरेचं नाव छोटं आहे आणि संकल्पना देवी आणि फरांदे याचं नाव मोठं आहे. मिळा बस स्थानक मागच्या अनेक वर्षांपासून नूतनीकरण चालू होतं, ते आत्ताशी कुठेतरी झालं आणि त्याच्यावरती मिळा स्थानक छोटं नाव आहे, संकल्पना देवी आणि फरांदे मोठं नाव आहे. माझ्या माहितीप्रमाणे ते फार्मसीच्या शिक्षिका आहेत. आर्किटेक्ट कधी झाल्या ते आम्हाला काही कल्पना नाही की संकल्पना कुठून, त्यांचे अख्ख्या नाशिकची संकल्पना त्यांनीच मांडलेली आहे अशी वाटतं. महाविकास आघाडी महायुती काय वाटतं तुम्हाला? नक्कीच महाविकास आघाडी, कारण ते एक प्रगतिशील राजकारण मांडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत आणि महायुती जी आहे ती एक परत प्राचीन काळातलं जे राजकारण आहे, धार्मिक ध्रुवीकरणाचं असेल, जातीवादाचं असेल, तुष्टीकरणाचं असेल, या सगळे राजकारण ते मांडण्याचा प्रयत्न करतात आणि जे स्वतःच्या बापाचे, स्वतःच्या पक्षाचे झालेले नाही ते जनतेचे इथले होणार नाही, हे लोकांना आता लक्षात आलेलं आहे. तर आपण आज जाणून घेतला आहे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचा कल नेमका काय आहे, नेमक्या त्यांच्या समस्या काय आहेत आणि एकूणच त्यांना या सगळ्या राज्यातल्या राजकारणाबद्दल काय वाटतंय. कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.